विनोबा भाव्यांची गीताई. अध्याय पहिला. अर्जुन विषादयोग. धृतराष्ट्र म्हणाला, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. संजय म्हणाला, पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे. मग गेला गुरुपाशी त्यास हे वाक्य बोलिला. गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज. विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे. ह्यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुनांसम. महारथी तो द्रुपद विराट नृपसात्यकी. दृष्टकेतू तसा शूर काश्य तो चेकिता नाही. पुरुजित कुंतीभोजीय आणि शैब्य नरोत्तम. उत्तमौजा तो वीर युधामन्यु हि विक्रमी. सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी. आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक. सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण. स्वतः आपण हे भीष्म यशस्वी कृपकर्ण तो. अश्वत्थामा सौमदत्ती जयद्रथ विकर्णही. अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया. सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे. अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे. मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे. राहुनी आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले. चहूकडून भीष्मांस रक्षाल सगळे जण. हर्षवीतची तो त्यास सिंहनाद करूनिया. प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला. तत्क्षणी शंखभेर्यादी रणवाद्ये विचित्रची. एकत्र झडली तेव्हा झाला शब्द भयंकर. इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी. माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले. पांचजन्य ऋषी केशे देवदत्त धनंजये. पौंड्र तो फुंकिला भीमे महाशंख महाबळे. तेव्हा अनंत विजय धर्मराज युधिष्ठिरे. नकुळे सहदेवेही सुघोष मणिपुष्पक. मग काश्य धनुर्धारी शिखंडी ही महारथी. विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकी. राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचेही पुत्र ते. सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे. त्या घोषे कौरवांची तो हृदयेची विदारिली. भरूनी भूमी आकाश गाजला तो भयंकर. मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले. चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपिध्वज. हाती धनुष्य घेऊनी बोले कृष्णास वाक्य हे. अर्जुन म्हणाला, दोन्ही सैन्यामध्ये कृष्णा माझा रथ उभा करी. म्हणजे कोण पाहीन राखिती युद्ध कामना. आज या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज. झुंजते वीर ते सारे घेतो पाहून येथ मी. युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय. संजय म्हणाला, अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकून शीघ्रची. दोन्ही सैन्यांमध्ये केला उभा उत्तम तो रथ. मग लक्षूनिया नीट भीष्म द्रोण नृपांस तो.
म्हणे हे जमले पार्था, पहा कौरव सर्व तू. तेथ अर्जुन तो पाहे, उभे सारे व्यवस्थित. आजे काके तसे मामे, सासरे सोय रे सखे. गुरुबंधू मुले नातू, दोन्ही सैन्यात सारखे. असे पाहुनी तो सारे, सज्ज बांधवा आपुले. अत्यंत करुणाग्रस्त, विषादे वाक्य बोलिला. अर्जुन म्हणाला, कृष्णा स्वजन हे सारे, युद्धी उत्सुक पाहुनी. गात्रेची गळती माझी, होतसे तोंड कोरडे. शरीरी सुटतो कंप, उभे रोमांच राहती. गांडीवन टिके हाती, सगळी जळते त्वचा. न शकेची उभा राहू, मन हे भ्रमले जसे. कृष्णा मी पाहतो सारी, विपरीतची लक्षणे. कल्याण न दिसे युती, स्वजनांस वधूनिया. नको जय नको राज्य, नकोत मजती सुखे. राज्ये भोगे मिळे काय, किंवा काय जगूनिही. ज्यांच्यासाठी अपेक्षावी, राज्यभोग सुखे हिती. सजले तेची युद्धास, धना प्राणांस सोडुनी. आजे बाप मुले नातू, आमुचे दिसती इथे. सासरे मेहुणे मामे, संबंधी आणि हे गुरु. न मारू इच्छितो ह्यांस, मारितील जरी मज. विश्वसाम्राज्य सोडीन, पृथ्वीचा पाडतो किती. ह्या कौरवांस मारुनी, कायसे आमुचे प्रिय. अत्याचारी जरी झाले, ह्यांस मारुनी पापची. म्हणून घातबंधूंचा, आम्हा योग्य नव्हे चितो. आम्ही स्वजन मारुनी, सुखी व्हावे कसे बरे. लोभाने नासली बुद्धी, त्यामुळे हे न पाहती. मित्रद्रोही कसे पाप, काय दोष कुलक्षयी. परी हे पाप टाळावे, आम्हा का समजू नये. कुलक्षयी महादोष, कृष्णा उघड पाहता. कुलक्षये लया जाती, कुलधर्म सनातन. धर्मनाशे कुळी सर्व, अधर्म पसरे मग. अधर्म माजतो तेव्हा, भ्रष्ट होती कुलस्त्रिया. स्त्रिया बिघडता कृष्णा, घडतो वर्णसंकर. संकरे नरका जाय, कुलघ्नान सहते कुळ. पितरांचा अधपात, होतसे श्राद्ध लोपुनी. या दोषांनी कुलघ्नांच्या, होऊनी वर्णसंकर. जातीचे बुडती धर्म, कुळाचेही सनातन. ज्यांनी बुडविले धर्म, कुळाचे त्यांस निश्चित. नरकी राहणे लागे, आलो ऐकत हे असे. अरे रे केवढे पाप, आम्ही आरंभिले असे. लोभे राज्य सुखासाठी, मारावे स्वजनांस जे. त्याहुनी शस्त्र सोडूनी, उगाराहीन ते बरे. मारोत मग हे युद्धी, शस्त्रांनी मज कौरव. संजय म्हणाला, असे रणात बोलूनी, शोकावेगात अर्जुन. धनुष्यबाण टाकूनी, रथी बैसुनी राहिला. अध्याय 1 समाप्त.